पिंपळद येथील शेतकरी योगेश जाधव यांच्या जमिनीचा वाद हा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय. मौजे पिंपळद येथील गट क्रमांक 238 मधील वडलोपार्जित 17 एकर क्षेत्रामध्ये वाटप पत्र झालेलं नसतानाही जमीन वारसांच्या परस्पर ही विक्री करून जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी काही व्यावसायिक जाधव कुटुंबावर दमदाटी करत शिवीगाळ करत असल्याचा आरोप जाधव कुटुंबियांनी केलाय. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या लोकनियुक्त सरपंच अलका झोंबाड यांनाही वाडीवरे पोलीस स्टेशन येथे दमदाटी करत बाहेर निघा नाहीतर तुमच्याकडे पाहतो असा दम दिल्याची तक्रारही सरपंच अलका झोंबाड यांनी केली. याबाबतची अधिक माहिती पीडितांनी दिली. जागतिक महिला दिनाच्या दिवशी लोकनियुक्त सरपंच अलकाताई झोंबाड तसेच पीडित शेतकरी महिला रुपाली जाधव यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाच्या वतीनं त्यांच्या तक्रारीची दखल घेत तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल अशी माहिती देण्यात आली. नेमका विषय काय आहे आणि त्यासाठी आपण ग्रामस्थ कसा पाठपुरावा करतोय? विषय असा आहे, आमच्या मौजे पिंपळद या गावातील 238 क्रमांकामध्ये योगेश शिवाजी जाधव, हिरामन बाबुराव जाधव आणि त्यांचं संपूर्ण वारसा हक्कानं आलेले संपूर्ण परिवार आहे. त्या परिवारामध्ये 238 गट क्रमांक आणि त्या गट क्रमांकामध्ये असलेलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सामायिक आहे असं अर्जदारांचं म्हणणं आहे, तक्रारदारांचं. त्यांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे माझ्या नावानं सुद्धा. तर तो वारसानं अजून आमचं वाटपपत्र झालेलं नाही, त्याच्यामुळं ज्यांनी अविभक्त हिस्सा म्हणून विकला असेल तर तो अविभक्त हिस्सा हा वाटपपत्र झाल्याशिवाय पोझिशन देता येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि आम्ही चौकशी आणती आणि तपास केल्या आणि ती असं थोडंसं निष्पन्न होतं की वाटपपत्र झाल्यानंतर त्रुटी राहत नाही, वाद होत नाही. परंतु यांच्याकडे वाटपपत्र अजूनपर्यंत आम्ही मागितल्यानुसार ते प्राप्त झालं नाही. तर ते वाटपपत्र तयार झाल्यानंतर यांचे 100% सगळे प्रश्न सुटतील. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचासुद्धा प्रश्न सुटेल आणि यांचासुद्धा प्रश्न सुटेल. तर सर्वात महत्त्वाचं त्यांना वाटपपत्र करण्यासाठी मी वाडीवारा पोलीस स्टेशनच्या सर्व डिपार्टमेंटने साहेबांनी यांना सांगितलेलं आहे की तुम्ही वाटपपत्र करून घ्या. या कुटुंबाचं असं म्हणणं आहे का इथे येऊन दमदाटी केली जाते? हा त्यांची तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या ना की ज्यांनी क्षेत्र घेतलेले ते लोक येतात आम्हाला दमदाटी करतात. तर हा झाला फौजदारी गुन्हा आणि हा एक दिवाणी दाव्याचा विषय आहे. तर फौजदारी दाव्यामध्ये वाडीवारा पोलीस स्टेशनने हस्तक्षेप केला. त्यांना सांगितलं का असं करता येणार नाही आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं का तुम्हाला तसं फौजदारी गुन्हा होईल अशा पद्धतीचं तुमचं वर्तन होणार नाही याची काळजी घ्या. कारण गावापासून हे कुटुंब बरेचशा अंतर राहते, मळ्यात राहते आणि एकटं घर आहे. समजा अशा ठिकाणी समजा काही प्रसंग घडू नये यासाठी त्यांना सुद्धा सुरक्षा 100% त्यांना ते वाटणं साहजिक आहे ना का आमच्यावरती कुणी जरी असं धमकीबाजा जर बोलत असेल त्यांना ते वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळे ते संरक्षण मागतात. मग तुमच्यापर्यंत मीडियापर्यंत येण्याचं कारण काय? तर त्या पद्धतीनं ते त्यांना मी बोललो तुम्ही जे कराल ते लोकशाही मार्गाने करा. तुमच्या पाठीमागे 100% सगळेजण राहतील. त्यांनी करावं, ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांनी सुद्धा लोकशाही मार्गाने जावं. तुम्ही पैसे मोजलेले, तुम्हाला ती जमीन मिळालीच पाहिजे पण ती लोकशाही मार्गाने घ्या. अशा पद्धतीने घेऊ नका असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. तुमचं नाव? आमचं नाव सोमनाथ बेजेकर, पोलीस पाटील पिंपळद. प्रथम नमस्कार, मी अलका भाऊसाहेब झोंबाड, सरपंच पिंपळद. आता जेव्हा ही सुरुवात झाली यांच्या वादाची, त्याच्यानंतर ते हळूहळू सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडेच येतात वाद मिटवण्यासाठी. गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुमच्याकडे येतात ते. पण ते यायला लागल्यानंतर आम्ही यांना सहकार्य करायला, नागरिकांना त्रास होतोय म्हणून आम्ही सहकार्य करायला यायला लागलो. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप पोलीस पाटील झाले, परत वाडीवर पोलीस स्टेशन इथं जायला लागलो. ते आम्हाला उडाउडीचे उत्तरं द्यायला लागले, वरून चला ढळा इथून असं तसं. आणि आमच्या समोर, आमच्या दोघींच्या समोर, आमच्या घरवाल्यांना दोघांना पण ते वीज चुंबळे आहेत ना, त्यांनी डायरेक्ट चुटकी वाजून ढळा इथून तुमच्याकडे पाहतो, बाहेर निघा असे दमदाटी करत होते. त्यावेळेस सर्व पोलीस आहे ना म्हणजे एक मजेशीर गंमत बघत होते. मग आम्ही आदर कोणाचा घ्यायचा? मग त्याच्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडे जायला लागलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी सविस्तर आमची माहिती घेतली, व्यवस्थित बोलले आणि त्यांनी एवढं म्हणजे इतकं छान पैकी आम्हाला आश्वासन दिलं, एवढे मोठे मुख्यमंत्री असून का काळजी नका करू ताई, देवभाऊ तुमच्या पाठीशी आहे. आज त्याच्यामुळे आम्ही आत्मदानाचा निर्णय हा तात्पुरता स्थगित केलेला आहे. आता मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही
तात्पुरती स्थगिती घेतलेली आहे, पण जर याच्यावर जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही पूर्ण आंदोलनाला उभं राहू आणि गावकऱ्यांसाठी आम्ही कायम तत्पर राहू. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.